श्री स्वामी समर्थ ॲग्रो कर्मा. मी विजय पवार. आज आम्ही ह्या ठिकाणी रायगाव या ठिकाणी बाळासाहेब कानडे त्यांच्या शेतामध्ये आपण त्यांना 5 एकर ऊस, त्याच्यामध्ये 2 एकर खोडवा आणि 3 एकर नवीन ऊस लागणसाठी आपण पूर्णपणे राघवेंद्र फर्टिलायझर कोल्हापूर यांचं सेंद्रिय डोस पूर्णपणे त्यांना दिलेला आहे. सुरुवातीचा बेसल डोस त्यांनी वापरला आणि आज फवारणी पण ते घेत आहेत, फवारणी किटमधली. तर त्यानुसार त्यांचा खूप छान प्लॉट इथं डेव्हलप झालेला आहे. आम्ही खास आज त्यांच्या शेतामध्ये व्हिजिट द्यायला आलोय. ते देत असताना कंपनीचे संदीप पाटील जे प्रतिनिधी आहेत ते पण आहेत. आज या ठिकाणी बाळासाहेब कानडे, त्यांचे चिरंजीव विशाल कानडे, ते स्वतः BSc ॲग्री आहेत. तर आज त्यांच्याकडून आपल्याला या संदर्भात माहिती घ्यायची. सांगा तुमचं नाव. नमस्कार, माझं नाव कानडे विशाल विजय कुमार, राहणे रावगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9075859931. जसं की दादांनी सांगितलं, आम्ही खोडव्यासाठी 2 एकर खोडव्यासाठी व 3 एकर लागणसाठी यांच्याकडून डोस घेतले होते. त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता, अतिशय चांगला आहे. आणि जसाही रासायनिक खताचा आपण त्याचा परिणाम मातीवर जसा होत असतोय आणि ऑर्गॅनिक खताचा जसा परिणाम होत असतोय, ऑर्गॅनिकचा खूप चांगला होत असतोय त्या ठिकाणी. त्यात मातीची सुपीकता व मातीची सुपीकता व मातीची परिस्थिती चांगली होत आहे आणि रिझल्ट चांगला आहे. तुम्ही फवारणी घेतली का? हो, फवारणी पहिली फवारणी घेतली. हो. आणि तुम्ही स्वतः BSc ॲग्री आहेत, तुम्हाला काय वाटतं, रासायनिक वापरावं का सेंद्रिय वापरावं? सेंद्रिय वापरण्यात, कारण जमिनीचा जितका कस सेंद्रियने वाढतो तसा रासायनिक ऑर्गॅनिक कर्ब कमी होतो रासायनिक वापरल्यावर. आणि सेंद्रिय वापरल्यावर ऑर्गॅनिक कर्ब वाढण्यास मदत होते. तुम्ही आता टाकलाय डोस, तुम्हाला रिझल्ट आहेत का? हो, रिझल्ट आहे. तुम्ही बघू शकता, फुटवे चांगले फुटलेले खोडव्याचे. आणि लागण तुम्ही जशी आपल्याला दिसून येते तशी कमी मर आहे. कमी उगवण क्षमता चांगली आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम? तुम्ही समाधानकारक आहात? हो, समाधानकारक. म्हणजे कसं भट्टी स्पेशल इकडे घ्या, पाटील इकडे घ्या. हो, इकडे घ्या, झाला इकडे घ्या. लक्ष. तेच म्हटलं, तुम्हाला काही शंका असेल तर बोला. नाही, शंका नाही. आहे ना, समाधानकारक. ह्या शेताला काय झालंय, मला ह्या शेताला शेणखत हा विषयच नाही. म्हणजे बरेच वर्ष झालं शेणखत नाही, कसलंच नाही. त्यामुळे आज ह्यांची लागण बी खूप छान आली पलीकडच्या प्लॉट मध्ये. आणि हा खोडवा पण खूप छान आलेला आहे. लागण पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. काय नाही. आणि ज्या लोकांना आपण खत देतोय ना, तिथं आम्ही आवर्जून भेट करतो आम्ही. ते समाधानी असतील तर ठीक आहे ना, कारण आपला उद्देश काय, लोकांनी सेंद्रिय खत वापरावं हा उद्देश. बघून आता शेतकऱ्यांचे पवार साहेबांना फोन आला. कारण ह्या माळावर कसं आहे, शेणखताचे डोस भरपूर कमी आहेत. इकडेही कमी तर इकडेही कमी. त्याच्यामुळं जी मातीचे ऑर्गॅनिक कर्ब आहे, मी ह्याच तुकड्याची सॉइल टेस्टिंग केलेली होती. आमच्या सरांनी सांगितलं होतं ह्याला शेणखताचे डोस द्यावा लागतील, कारण ऑर्गॅनिक कर्ब कमीच आहे. किती मोबाईल मध्ये अंदाजे तरी बऱ्यापैकी कमीच दाखवला होता. सर म्हणले हा 1-1.5% आहे. सरांनी म्हणले होते तुम्हाला ते शेणखत तरी द्यावं लागेल, नाही तर ऑर्गॅनिक वापरावं लागेल, त्याशिवाय उत्पन्नच निघायचं नाही म्हणले. ठीक आहे. तुम्ही समाधानी आहात ना? हो. पुढचे बी डोस तुम्ही आमच्या हिशोबाने ते लागू करा, 100% तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. बघू शकता तो खोडवा आणि हे लागण आहे. ह्याच्यामध्ये आपण बघू शकता जशी की रोपांची बऱ्यापैकी जगाचे पर्सेंटेज जास्त आहे आणि मर रोगाचं प्रमाण कमी आहे आणि फुटवाही चांगला आहे. व तुम्ही बघू शकता जसं की ह्याची पानाची वाढ ही चांगली आहे. पानाची वाढ चांगली आहे, मर कमी आहे. किती दिवसाची लागेल? तर ह्याला 1.25 महिना झाला. 1.25 झाला. बर, फुटवे तिला आता चालू आले? हो, आळवणी केली. हो, आळवणी केली. करताना डोस दिलाय? हो. आता फवारणी करणारा? हो, 3 फवारणी. एक फवारणी झाली, एक झाली. एक ह्याच्यातली नाही, खोडव्याला झाली ती. खोडव्याला खोडव्याची 2 फवारण्या झालेल्या आहेत. एक फवारणी झालेली आहे त्याला. पुढल्या 2 राहिलेत. हो, आता 15-20 दिवसांनी दुसरे. अमोनियम सल्फेट नाही टाकलेलं. नाही, अमोनियम सल्फेट नाही टाकलं. खोडव्याला लागतं लगेच. खोडव्याला टाकलं.